शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करोनी साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, पुंडली कवरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. सुरतेत महाराज गेले, आधी इशारा दिला आणि इशारा देऊन नंतर महाराजांनी सुरतेला पैसे वसूल करायला सुरुवात केली, किंवा सुरतेतल्या लोकांना धनिकांना महाराजांनी इशारा देऊन त्यांचं धन काढून घेतलं. आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या या हकीकतीच्या विचारांनी आता महाराज निघायला लागलेत. निघताना काय बोलले त्याचाही विचार काल आपण केला. मग सुरतेत वेगळ्या वेगळ्या साधनात, वेगळ्या वेगळ्या गोष्टीत वेगळे वेगळे काही अजून संदर्भ मिळतात. त्या हिशोबाने सुरतेत शिवाजी महाराजांचे लोक ज्यावेळी झहीद बेगचा वाडा लुटायला गेले, त्यावेळी झहीद बेगच्या वाड्याच्या शेजारी त्याचं धन काढीत असताना, त्याच्या वाड्याला उपद्रव देत असताना शेजारी इंग्रजांची वखार होती. आणि या इंग्रजांच्या वखारीला, किल्ल्यात म्हणण्यापेक्षा वखारीला आणि झहीद बेगच्या वाड्याला अंतर फारसं नव्हतं. त्यामुळे मराठ्यांनी झहीद बेगचा वाडा लुटत असताना किंवा तो फस्त करीत असताना इंग्रजांना थोडा त्रास व्हायला लागला. आणि म्हणून इंग्रजांनी जॉर्ज ऑक्झेंडननं मराठ्यांवर गोळ्या झाडल्या, हल्ला झाला मराठ्यांचा आणि त्याची चकमक उडाली. मराठ्यांनी त्याचं उत्तरही दिलं. काही शिपाई त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी, वखारीच्या रक्षणासाठी म्हणून पाठवले म्हणता येईल. पण काही झालं तरी मराठ्यांची त्याची झटापट उडाली. काही लोकांना जखमा झाल्या, पण मराठी काही तिथं थांबले नाही. वाद करत बसायचा विषय नव्हता, आपलं काम झालं, निघून गेले. पण हे गोष्ट महाराजांच्या पर्यंत गेली, कानावर गेली. आणि त्यामुळे महाराजांनी चिडून अँथनी स्मिथला बोलावलं आणि त्याच्याकडून एक पत्र लिहून घेतलं. तो इंग्रज आहे. अँथनी स्मिथला सांगितलं, पत्र लिही. काय पत्र लिही? की जर अशा प्रकारे इंग्रज वखारीतून हालचाल करतील आणि मराठ्यांना त्रास देतील तर इंग्रज धुळीस मिळवले जातील. आम्ही काय ऐकणार नाही कोणाचं. आम्ही तुम्हाला त्रास द्यायला इथं आलो नाहीत. तुमचा आणि आमचा इथला संपर्क किंवा राजापूरचा आमचा तुमचा इंग्रजांचा जो संबंध आहे तो तसाच आहे. इथं मात्र तुम्ही आमच्या विरुद्ध उपद्रव करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे सरळ सरळ महाराजांनी संधीही दिली की तुम्ही शांत राहा, आणि सरळ सरळ दमही दिला, इशारा दिला की तुम्ही जर असं वावगं वागाल तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. इंग्रज आत्तापर्यंत वावदुक्या उडवत होते, तोरा मिरवत होते की आम्ही सुरतेच्या रक्षणासाठी बाहेर पडलो आहोत. जर मराठ्यांनी आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. सुरतेत फिरून दाखवलं ना आम्ही सुरतेच्या, म्हणजे त्यांनी रूट मार्च काढला. त्यामुळं दाखवलं, लोकांना धैर्य दिलं, धैर्य काय धाडस दिलं, धीर दिला. पण जेव्हा स्वतःच्या गळ्याला तात लागली तेव्हा हिने आपलं अंग आवळून घेतलं. कातडी बचाव धोरण. मग मात्र त्यांनी मराठ्यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला नाही. सरळ सरळ शिवाजी महाराजांनी त्याला सांगितल्यामुळे यात फरक पडला. ताबडतोब इंग्रज सावध झाले. असं जर काही आपण करायला जाऊ तर शिवाजीराजा सामान्य नाही. राजापूरची वखार त्यांनी लुटून काढली आहे, तसं आपल्याला इथून लुटून काढेल याची जाणीव त्यांना झाली. आणि इंग्रजांनी पुन्हा मराठ्यांच्या विरुद्ध हालचाल केली नाही, स्वस्थ लपून राहिले. महाराजांच्या वाट्याला ते पुन्हा गेले नाहीत. म्हणजे
इंग्रज म्हणजे काय, त्यांनी खूप ठिकाणी बढाई मारलेल्या आहेत की आम्ही याव करू त्याव करू. याचा विचार आपण पुढे पण करणार आहोत. सुरतेतल्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत ठीक आहे. पण आमच्या वाटेला शिवाजीराजे गेले नाहीत, ते आम्हाला भिले असं इंग्रजांनी समजायचं यात काहीही कारण नाही. उलट शिवाजी महाराजांनी तुम्हाला तंबी दिली. दुसराही विचार आपण जेव्हा पाहिला, 3.5 लाख रुपये आम्हाला आणून द्या म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितल्यावर त्यांनी सांगितलं आमच्यापाशी पैसे नाहीत, तुम्हाला पाहिजे तर आम्ही मसाले देतो. म्हणजे कबुली केली, तुमच्यासाठी काय पाहिजे ते करू, पण आमच्यावर हल्ला करू नका. म्हणजे ते भित्रे आहेत असं म्हणायला शिवाजी महाराजांच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या पुढे पराभव पत्करला, शरणागती पत्करली असं म्हणायला काही 100% हरकत नाही. हाच सगळा विषय करून शिवाजी महाराज आता निघण्याच्या नादी लागलेले आहेत, निघण्याच्या विचारात आहेत. आता सुरतेतून बाहेर पडायचं आहे. निघाले. बाहेर जात असताना 500 लोकांची स्वारी सुरतेच्या संरक्षणा म्हणजे गावाच्या नाही, आपल्या स्वारांच्या, आपल्या लोकांच्या रक्षणाला, ज्याला चंडोल म्हणतात, मागची पिछाडी सांभाळण्यासाठी. आघाडी म्हणजे बिनीची आणि पिछाडी म्हणजे चंडोल म्हणतात त्याला. ते त्या अर्थाने मागची फौज शिल्लक ठेवली. मागून कुणी अवचित आला तर हल्ला होता कामा नये, आपल्या लोकाला धन घेऊन जायला सुरक्षितता असली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी सगळं केलं. आणि स्वतः शिवाजी महाराज जेव्हा बाहेर पडले तेव्हा कालही मी सांगितलं होतं की शिवाजी महाराज काय म्हणाले, आमचं कोणाशी व्यक्तिगत वैर नाही, आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून, म्हणजे औरंगजेबाचं मात्र आमचं वैर आहे. सुरतेतल्या व्यक्तिगत वैर नाही याचा अर्थ कोणाशी नाही, म्हणजे सुरतेतल्या लोकांशी कोणाचं नाही. जे वैर आहे ते औरंगजेबाशी आहे. औरंगजेबाने सलग 3 वर्ष आमच्या मुलखाची बर्बादी केली, त्याची भरपाई म्हणून आम्ही सुरत लुटली. आमची मसलत आज पार पडली. स्वच्छ शिवाजी महाराजांनी सांगितले आहे. मराठी लष्कर निघालं, टाच मारून ते बाहेर पडलं. या बाबतीत इव्हर्सन हा तत्कालीन माणूस आहे आणि त्याने शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराज सुरतेत काय बोलले, सुरत सोडताना त्यांनी काय नमूद केलं, त्यांनी त्याच्या भाषेत लिहून ठेवलं आहे. आय हॅव लॉंग विश्ड टू पुल औरंगजेब्स बियर्ड अँड नाऊ माय विश इज फुलफिल्ड. मला अनेक दिवसांपासून औरंगजेबाची दाढी खेचण्याची इच्छा आहे आणि आता ती मी पूर्ण केली आहे असं शिवाजी महाराज म्हणतात. आता माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो विचार आपण आजच्या रूढीत करतोय किंवा आज शिकवल्याप्रमाणे करतोय तो योग्य आहे की अयोग्य याचा विचार करण्याची वेळ येते. म्हणजे शिवाजी महाराज औरंगजेबाचे शत्रू आहेत, औरंगजेबाची मिजाज उतरवणं, त्याचा नक्षा उतरवणं हे शिवाजी महाराजांची इच्छा आहे याचा विचार केला पाहिजे किंवा त्या अर्थाने आपण वागलं पाहिजे. औरंगजेबाचा याचा अर्थ मुघल सल्तनतीचा, मुघल सल्तनत म्हणजे हिंदुस्थानवर मुस्लिमांचं राज्य प्रस्थापित करू इच्छिणारा सल्तनत. मुसलमानांचा मिजाज तोरा इथं चालणार नाही हे शिवाजी महाराजांना यातून नमूद करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी केलेला हा सगळा विषय आहे. खरं तर महाराजांनी सुरत लुटली. अगदी प्रथम सुरतेपासून लांब उभे राहिले, परत सुरतेच्या वेशीपाशी येऊन उभे राहिले. ठराविक लोकांनी यावं, भेटावं, तिघांनी यावं आणि भेटावं. इनायत खानाचा त्यातला एक माणूस असावा, तो आईने येऊन भेटावं आणि काही खंडणी नमूद करावी, आपल्याला मंजूर करावी, येऊन द्यावी, असा विषय शिवाजी महाराजांनी त्यांच्यापुढे मांडला होता. पण या नादानांनी ते ऐकलं नाही. परिणाम कुणी आलं नाही म्हणून सुरत लुटली गेली. जर कुणी आलं असतं तर शिवाजी महाराजांनी काही केलं असतं का? कधीच केलं नसतं. या लुटीतून कोणत्याही धर्माचा, जातीचा तो विशिष्ट आहे म्हणून शिवाजी महाराजांनी सोडला नाही आणि विशिष्ट आहे म्हणून लुटला नाही. याला म्हणायचं हिंदू राष्ट्र. थोडक्यात मला म्हणायचं आहे ते हे, शिवाजी महाराजांची जी इच्छा आहे ही औरंगजेबाची नगरी आहे म्हणून ही लुटायची आहे, तर ते लुटीत असताना केवळ मुसलमान आहेत म्हणून सगळ्याला लुटलं नाही आणि केवळ हिंदू आहेत म्हणून कोणाला सोडलं नाही. वीरजी वोरा हिंदू आहे, जैन आहे, पण त्याला लुटलं कारण धन त्याच्यापाशी आहे.
इकडं दुसरी उदाहरणं आपण काल पाहिली. ख्रिश्चन मिशनरी लोक आहेत, त्यांनी विनंती केली आमच्या देवळाला याचा अर्थ मठाला आणि त्यांच्या मॉन्स्टरी आणि दुसरं काय चॅपेल आणि चर्च याला त्रास होऊ नये. शिवाजी महाराजांनी त्याला त्रास दिलेला नाही. नुसतं एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी कुठल्याही देवळाला देतच नव्हते कधीच. देवळाला, मशिदीला आणि चर्चला, धार्मिक स्थानाला शिवाजी महाराजांनी त्रास दिला नाही. उलट इंग्रजांचा विचार, इंग्रज जेव्हा शिवाजी महाराजांना नावं ठेवतात ते स्वतः स्वच्छ आहेत का? जेव्हा लोकांच्या घरावर दगड मारायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःचं घर काचेचं याचा विचार करावा लागतो. शिवाजी महाराजांना निंदा नालस्ती करतात किंवा शिवाजी महाराजांच्या विषयानं काही वाक्य उद्धृत करतात, त्यांच्याबद्दल बोलतात, तेव्हा इंग्रज कसे आहेत? इंग्रजांनी वखारीचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा धडपड केली तेव्हा त्यांना असं वाटलं की वखारीच्या जवळ असणारी एक मंदिर आणि मशीद ही आपल्याला गरज आहे वखारीच्या संरक्षणाच्यासाठी, म्हणून तिथले लोक काढून हाकलून दिले आणि वखारीने ते ताब्यात घेतले, एक मशीद आणि एक मंदिर. म्हणजे जे लोक स्वतः दुसऱ्याच्या धार्मिक स्थळाला धोका पोहोचवतात ते दुसऱ्याला बोलू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर नाहीच नाही. शिवाजी महाराजांनी असं केल्याचं एकही उदाहरण नाही. उलट शिवाजी महाराजांनी काय केलं? मठ मशिदी मंदिरं याला काही त्रास दिला नाही. या उलट जो माणूस धर्मशील आहे, डचांचा दलाल आहे, त्याचं नाव आहे मोहनलाल पारेख किंवा मोहनदास पारेख, या माणसाला त्याच्या हयातीत त्याने दानधर्म केला. दानधर्म करीत असताना उदार हस्ते केला, अनेक गोष्टी केल्या. भले तो डचांचा दलाल आहे पण तो दानधर्मशील आहे, म्हणून त्याला शिवाजी महाराजांनी, तो मेला होता आणि त्याचं कुटुंब होतं, त्याला शिवाजी महाराजांनी त्रास दिला नाही. उलट त्याचं रक्षण करण्यासाठी लोकांना सांगितलं या माणसाला त्रास होता कामा नाही. हा विचार आपण डोक्यात ठेवला पाहिजे. शिवाजी महाराज काय म्हणजे धर्मराज्य काय असतं ते, किंवा ज्याला हिंदू राष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे म्हणतो आपण, ते शिवाजी महाराजांचं राष्ट्र, शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राष्ट्र म्हणजे धर्मराज्य राष्ट्र. शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रामराज्य, धर्मराज्य, शिवराज्य किंवा आजच्या परिभाषेत हिंदू राष्ट्र. विशिष्ट धर्माचा आहे म्हणून सवलत नाही. आता भारतात काय चालू आहे? भयंकर बिघडलेलं प्रकरण आहे. मुसलमानांची मागणी आता पुढं चाललेली आहे. ते आत्तापर्यंत सवलती मागतायत वगैरे घेतायत, हा सगळा भाग जरी असला तरी त्याच्यापेक्षा पुढं आता ते मिलिटरीमध्ये आणि पोलिसात आमच्या जेवढ्या काय लोकसंख्येच्या पटीत टक्केवारी आहे तेवढं आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागे लागलेले आहे. म्हणजे जर मिलिटरीमध्ये मुसलमान यावे, त्यांच्या कलागुणावर यावे, पण त्यांना एकत्रित ठेवलं, आरक्षणाच्या पद्धतीने एकत्र आले तर ते एकत्र येतात, एकत्र आले की देशाला धोका करतात. कारण ते अनुभवलं आहे मागं. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस अनेक मुस्लिम सैनिकांनी काम करायचा नकार दिला. त्यातलं अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीचं. आपल्याला ते माहीत असेल, सर्च करा गुगलवर, तुम्हाला ते पाहायला मिळेल. इथून रेल्वेनं रसद म्हणजे दारुगोळा, ज्याला बॉम्ब म्हणू आपण, तोफा उडवण्यासाठी साहित्य म्हणू, बंदूक उडवण्याचं साहित्य, लष्कराला सरहद्दीवर आवश्यक होतं, तिथं पाठवायचं होतं, तर त्याचा ड्रायव्हर मुसलमान होता, त्याने नेण्याला नकार दिला. खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतून हद्दीवर न्यायला नकार दिला पुण्यातून. एक माणूस असला असा की काय होतं लक्षात ठेवायचं. आणि हे जर सगळे एक आले तर देश संकटात राहतो, म्हणून अनेक गोष्टींचा विचार केला जातो. खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीत त्यानंतर अनेक धोरणात बदल झाले, अनेक कामं बदलून गेली आणि ते लोक आता म्हणतात की आम्हाला पोलिसामध्ये आणि मिलिटरीमध्ये जागा राखीव द्या. राखीव जागा आत्ता नुसते आहेत तर एवढे त्रास देत आहेत. जागा राखीव दिल्यावर काय होईल? जगणं मुश्किल होईल. पुन्हा काल म्हणलं तसं देवलं गिरावं तर फिरावं ते निशाण आली, अशी परिस्थिती होईल. सिद्ध की सिद्धा गई, सिद्धाई गई, रही बात रब की. पुन्हा तशी पाळी आणायची नसेल तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे शिवचरित्राचं अनुसरण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलेला आपल्यातून तो दिसला पाहिजे. नुसतं वाचलन सोडून दिलं, नुसतं वाचलन सांगितलं नाही, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर शिवचरित्राचा आपण धरतोय, अनुरोध धरतोय, तर शिवाजी महाराजांची कास धरतोय, तर शिवाजी महाराजांच्या पावलावर चालतोय असं म्हणता येईल. शिवाजी महाराज त्या अर्थाने वागतात
सुरतेत कोणी विशिष्ट धर्माचा आहे म्हणून धरला नाही, त्रास दिला नाही, आणि कोणी विशिष्ट धर्माचा आहे म्हणून सोडला नाही. जे धनिक आहेत, जे अन्यायानं धन मिळवत आहेत, ते औरंगजेबाचे आहेत, त्यांच्या राज्यातले आहेत, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचं धन काढून घेतलं. औरंगजेबाला नजराणे द्यायला, त्याला पैसे द्यायला, त्याला जकात द्यायला, जकाते हिंदुवानी, काय त्याला दुसरं एक नाव आपल्याकडं आहे, हिंदू म्हणून राहण्यासाठी पैसे देतात ना, जिजिया कर, ते द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. पण आपल्याच हिंदू बांधवांच्या वर्धिष्णुतेसाठी, त्यांच्या विकासासाठी पैसे द्यायला मागितले तर द्यायला नाही म्हणतात. मग यांचे पैसे काढून घेतले पाहिजेत, ही शिवाजी महाराजांची भावना आहे. लुटीशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही म्हणून शिवाजी महाराज त्यांना लुटतात. रक्तमांस गोठून शरीरावर जशा निर्जीव गाठी किंवा बधीर गाठी निर्माण होतात, एखाद्याला व्यंग होतं ना, एकदम असं गाठ उत्पन्न होते, त्या गाठीला काहीच संवेदना नसतात, रक्तमांस गोठून जातं, पण त्या गाठी शरीराला वागवाव्या लागतात. अशा धनाच्या गाठी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या शिवाजी महाराजांनी कापून काढल्या आणि त्या धनाच्या गाठी स्वराज्यासाठी उपयोगी आणल्या. आता हे गाठी कापताना काही वेळा रोगी मेला एखादा, विषय नाही. डॉक्टर 100 ऑपरेशन करतात, 100 आधी ऑपरेशन करताना लिहून घेतात की यात कधी कधी रोगी दगावू शकतो, पण त्याला आम्ही जबाबदार नाही, आम्हाला त्याची मंजुरी आहे, म्हणजे घरचे लोक लिहून देतात. ठीक आहे, उपचारासाठी म्हणून त्याला ते केलं जातं. बघा, कोणचं ऑपरेशन असो, लहानात लहान असो तर मोठ्यात मोठं असो, डॉक्टर लिहून घेतात, यामध्ये शक्यता असते, असं काही होऊ शकतं, निसर्ग आहे, प्रकृती आहे, काही होऊ शकतं, आणि म्हणून ते झालं तर त्याला डॉक्टर जबाबदार असणार नाहीत. उपचारासाठी हे केलं आहे, म्हणजे रोगी जर त्यात मरण पावला तर तो दोष नाही, हा विचार डॉक्टरांच्या अपेक्षित तिथं असतो. असं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा वाढ होण्यासाठी काही निर्जीव गाठी कापल्या आणि त्यात रोगी मेला तर शिवाजी महाराज त्याला जबाबदार नाही आहेत, ते दुसऱ्या कृतीनं झालं, त्याचं कारण वेगळं असू शकतं, असा विषय आहे. महाराज सुरतेची लूट घेऊन निघाले, पुन्हा त्र्यंबकेश्वरच्या मार्गाला लागले. पण त्र्यंबकेश्वरहून किंवा पुण्यातून त्र्यंबकेश्वर आणि सुरत जेवढ्या गतीनं आले तेवढ्या गतीनं आता जाता येईना, कारण बरोबर ओझं वाढलं ना धनाचं, पैसे वाढले, प्रत्येकाने येताना आपल्याबरोबर घोडा घेतलाय, बैल घेतलेत, याच्यावरनं ते नेताना त्यांची गती मंदावली आणि महाराजांना संथपणाने जावं लागायला लागलं. येतानाची गती आणि जातानाची गती यात अंतर पडलं. पहिल्याच दिवशी महाराजांचा मुक्काम सुरतेच्या बाहेर राजगडच्या रोखाने येत असताना 6 कोसावर पडला, अवघ्या 6 कोसावर. लक्षात घ्या, येताना शिवाजी महाराज काय गतीनं आलेले आहेत, म्हणजे कमीत कमी गती जरी धरली तरी 8 कोसाची आहे, रोज 8 कोस. इथं मात्र 6 कोस सुरू झाले, 2 कोस कमी झाले. आणि मग त्या रात्री फौज झोपली. झोपली म्हणण्याचा अर्थ असा की रात्री मुक्काम केला शिवाजी महाराजांनी सुरतेतून बाहेर पडल्यावर, कारण सुरतेत सलग 3 दिवस 4 दिवस धावपळ, धामधूम, रात्रंदिवस लूट, त्यामुळे झोपच नव्हती सैनिकांना. थोडासा विसावा गरजेचा होता, याही अर्थाने गती मंदावली होती आणि म्हणून लोक थंडावले. रात्री विसावा घेतला आणि महाराज पुढे निघाले. सुरतेतून महाराज बाहेर पडले, निघाले, पण आता सुरतेची परिस्थिती कशी आहे, एक प्रचंड वादळ आलं आणि गेलं. पण सुरत आता अजूनही अग्नीच्या स्वाधीन आहे. अग्निनारायणाचा तिथं अजूनही प्रकोप चालू आहे. महाराज गेले तरी अग्नी आहे ना. आधी इनायत खानानं मारलेल्या तोफाने गाव पेटलंय आणि नंतर ते मराठ्यांनी शिवाजी महाराजांवर हल्ला केला म्हणून पेटवलं, ते पेटलेलं आहे. त्या अग्निनारायणाचं पोट अजून भरलेलं नाही. अजून तो ज्वालागृही असणारा वेगळे वेगळे पदार्थ गिळून टाकतोय. आताची घरं थोडी सिमेंट कॉन्क्रीटची असतात, पण तरीसुद्धा पेट घेतात. त्यावेळेस तर लाकडाची घरं असायची. त्यामुळं ती अजून पेटलेली आहेत. रस्त्यावर हिंडणं अशक्य झालं, सर्वत्र धूर,
घरांना लागलेल्या आगीची धग यामुळे सगळं अवघड झालं. सुरतेच्या बाजूला पाखरू फेरेना. आता हे सुरतेचं वर्णन करीत असताना खांडववनात अर्जुनाने जशी आग लावली होती की नाही, माहित आहे ना, महाभारतातला विचार करा. खांडववन जाळलं अर्जुनाने, त्यातला एकही पक्षी पशु प्राणी बाहेर जाऊ दिला नाही, खांडवनात दाह करून जाळून टाकला. तसं सुरतेचं झालंय. तो अग्नी असला प्रचंड आहे की चिट पाखरू सुद्धा सुरतेच्यावर फिरकना. त्या आगीच्या धगीनं मरून पडेल म्हणून सुरतेपासून सगळे लांब गेले. सुरतेत एकूण 3000 घरं जाळात फस्त झाली, अग्निनारायणाच्या स्वाधीन झाली. 3000 घरं. हे परक्याने लिहून ठेवले. कुणी काय काय लिहून ठेवले त्याचा विचार आपण करायचा आहे परत. इतके भयंकर तांडव शंकराचा रुद्रावतार तिथचा 3 दिवस चालू होता की सांगता पुरवत नाही. पण इनायत खान किल्ल्यातनं बाहेर आला नाही. हा सुरतेच्या रक्षणाला राहिलेला माणूस आहे, सुरतेची रखवाली याचं काम आहे, पण हा किल्ल्यातून बाहेर आला नाही. इतकंच काय, म्हणजे त्याचं धारिष्ट्य इतकं लोप पावलं की महाराज असतानाही आला नाही आणि महाराज गेल्यावरही 4 दिवस आला नाही. घाबरून बसला बायकांसारखा. महाराज जे बोलले ते काही खोटं नाही. तुझा सुभेदार, तुझा धनी, तुला ज्यांनी पाठवलंय तो बायकासारखा भेकडासारखा किल्ल्यात लपून बसला आणि आम्हाला आटी घालतो. आम्ही काय बायका आहोत काय? खरंच तो बाई आहे. खरं जर त्याने युद्ध करायला तयारी केली असती, 5000 सैनिक ठेवले असते, निकरांना उभा राहिला असता तर संघर्ष झाला असता. महाराजाचा आणि त्याचा संघर्षात काय व्हायचं ते हो, पण संघर्ष झाला असता तर त्याच्या कर्तृत्वाची इतिहासाने नोंद घेतली असती की हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढला. बादशाहाने त्याचं कौतुक केलं असतं. सुरतेचं रक्षणासाठी याने झटला. पण हा सुरतेत लपून बसला, हा किल्ल्यात लपून बसला. याने सुरतेचं रक्षण केलं नाही. यानं रक्षण केलं कशाचं? आपल्या 1000 स्वारांचं. कारण ती युद्धाला आली नाहीत. युद्धाला नाही आल्यावर त्यांना काय होणार आहे? निवांत सुखवस्तू राहिली, काहीच केलं नाही. तारीख 17 जानेवारी 1664 उजाडला. शिवाजी महाराज 10 तारखेला निघून गेले. 6 तारखेला आले सुरतेत. 5ला आधीचा संदेश दिला, 6 तारखेला आले आणि 10 तारखेपर्यंत सुरत तुटली. 6, 7, 8, 9 4 दिवस आणि 10 तारखेच्या सकाळी निघून गेले. आणि 7 दिवसानंतर 17 जानेवारीला भडोचवरून महाबत खानाची सेना सुरतेच्या रक्षणासाठी सुरतेत अवतीर्ण झाली. शिवाजी महाराजांची योजना किती आहे पहा. सुरतेच्या रक्षणासाठी कुणी येत असेल तर 1 दिवस कमीत कमी आधी कळलं पाहिजे, म्हणजे आपण सुरक्षित बाहेर जाऊ. इथं 7 दिवस आधी कळलं. महाबत खान निघाला सुरतेच्या रक्षणासाठी आणि शिवाजी महाराज त्याच्या आधी निघून गेले. 7 दिवस काय थोडं अंतर आहे काय हे? शिवाजी महाराज कुठे गेले असतील 7 दिवसात? विचार करण्यासारखा विषय आहे. म्हणजे योजना किती परफेक्ट असतात शिवाजी महाराजांच्या. 1 दिवस कळलं पाहिजे फक्त. अपेक्षित काय आहे? 1 दिवस. 7 दिवस आधी कळलं आणि आता आपला पाठलाग होऊ नये, आपल्याला काही त्रास होऊ नये या अर्थाने शिवाजी महाराज तिथून बाहेर पडले. सुरतेतून बाहेर पडले आणि 7व्या दिवशी महाबत खान आला. त्याची पण गती काय आहे पहा. भडोचवून आला. भडोचवून सुरतेत दाखल झाला आणि त्याला सुरत दिसली, ती बद सुरत दिसली. इतकं भयानक रूप सुरतेचं त्याला दिसलं की काय सांगावं. सुरत ओळखणं सुद्धा अशक्य झालं. जशी हनुमंतरायाने लंका जाळली असेल ना, तशी ही सुरत जळत होती. भयानक. मोठे मोठे वाडे आगीत जळून लुप्त झाले होते. उडली होती फक्त खिंडारं किंवा पडके अवशेष, तीही जळत होते. काही ठिकाणी अग्नी अजून चालू होता. थोडाफार 7 दिवसात कमी कमी होत आला. घराची काळी ठिक्कर पडलेली भिंताडं, ज्योती याशिवाय सुरतेत काहीही अस्तित्व राहिलेलं नव्हतं. चौथरे उरले होते, तेही दगड उष्णतेनं त्याला तडे गेले होते. बांधकामं तुटायला लागली होती. केव्हा कोसळून पडतील भिंती अशी शक्यता झाली होती. घरेच जाग्यावर नव्हती तर माणसं कुठून असणार? ती बाहेर आधीच गेली होती. अग्निनारायणाने आता सगळं काही पिऊन ढेकर द्यायला आरंभ केला होता. आता हळूहळू थांबायला लागलं होतं. कुठून अधूनमधून धूर निघत होता, कुठून थोडासा अग्नी होता.
जसं काही अखंड मेजवानीनंतर अग्नी आता तांबडा लाल विडा खाऊन तृप्त होत होता. इतके दिवस सुरतेतून पळून गेलेले लोक आता सुरतेत यायला सुरुवात झाली. शिवाजीराजे गेले. पहिल्या दिवशी खात्री नाही पटली, दुसऱ्या दिवशी पटायला लागली. खरंच गेले. गेले का रे बाबा, बघून तरी येऊ. गेले का रे बाबा, होय गेले. चर्चा सुरू झाली आणि गेलेत म्हणून खात्री व्हायला लागली. वार्ता पसरायला लागली. तसे बाहेर गेले लोक सुरतेत यायला सुरुवात झाली. झुंडीच्या झुंडी गावात यायला लागल्या. आपल्या घरादाराची पडलेली राख त्यांना दिसायला लागली. झालेले कोळशे त्यांना दिसायला लागले. घरदारं पडून गेलेले दिसायला लागले. आणि त्या लोकाला भयंकर चीड आली. कुणाची? इनायत खानाची. हा नालायक, हा बेशरम, याच्यामुळे सुरत जळली, याच्यामुळे आमच्या घरादाराची नासाडी झाली, याच्यामुळे आमचं सार सर्वस्व लुटलं गेलं. इनायत खाना हा सुरतेच्या रक्षणाला राहिला, त्याच्यासाठी याची नेमणूक आहे, पण यानं काहीच केलं नाही. नसो, निदान शिवाजीराजे दारात आले होते, काही पैसे दे म्हणत होते, तेव्हा याने जर शिवाजीराजांची भेट घेतली असती, लोक पाठवले असते आणि नजराणा दिला असता, मुलाखत घेऊन काही कबूल केलं असतं, तर ही नासाडी तरी टळली असती, आमचं सर्वस्व लुटलं गेलं नसतं, असं लोकांना वाटलं आणि ते त्याच्या विषयाने बोलायला लागले. स्वकीयांचा यानेच घात केला. स्वकीयांचा म्हणजे आपलाच आहे, हा मोगल राज्यातलाच एक सेनापती म्हणण्यापेक्षा एक सरदार आहे, एक सुभेदार आहे, किल्ल्याचा रक्षण करताय, सुरतेचा रक्षण करताय, पण याने ते केलं नाही. परिणाम आपल्याला भोगावा लागला. म्हणून इनायत खानाच्या नावाने गावभर निंदा सुरू झाली. नुसती निंदा नाही, त्याच्या विषयाने तिरस्कार निर्माण झाला. उलट या इनायत खानाने सुरतेचं रक्षण तर केलंच नाही, पण या लागलेल्या आगीत याने तेल ओतलं. शिवाजी महाराजांवर मारेकरी पाठवले आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा जास्तच नालायक आहे. लागलेली आग याने भडकवली, त्यात तेल ओतलं, म्हणून ही आग लागली. नाही तर निदान घरं तरी राहिली असती. या अर्थाने लोक विचार करायला लागले. म्हणजे रात्रंदिवस रक्षण करण्याऐवजी याने तोफा टाकून सुरत पेटवली, त्या तोफेत एक हत्येचं तेल ओतलं, म्हणूनही लोक त्याच्या विषयाने तिरस्कार करून बोलायला लागले. महाबत खान रस्त्यावर आला, त्याचे स्वार रस्त्यावर आले आणि मग इंग्रज जॉर्ज ऑक्झेंडन हाही दार उघडून वखारीतून बाहेर आला. आत्तापर्यंत लपून बसलाय, तो वखारीतून बाहेर आला आणि मग त्याने आपलं निशाण फडकावीत येथून महाबत खानाची भेट घेतली. जाऊन महाबत खानाला भेटला. बघा बरं का, त्याचं धारिष्ट्य खरंच कौतुक करायसारखं आहे. शिवाजी महाराजांना लपला बिपला हा जरी भाग सगळा असला ना, तरी काही अंशी त्याला किंमत दिलीच पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. औरंगजेबाने ते पुढे केलंय, त्याचाही विचार करणार आहे आपण. केलाय. त्याने जाऊन महाबत खानाची भेट घेतली आणि इकडं शहरात महाबत खान आलाय, त्याची फौज आली आहे, ही वार्ता कळाली आणि इनायत खानाला हायसं वाटलं. कळालं ना. आणि तोही आपल्या किल्ल्यातून बाहेर पडला. कुठं चालला? तो निघाला महाबत खानाच्या भेटीला. त्याच्यापेक्षा तो मोठा आहे, मान्यवर आहे आणि आपल्या मत्तीला आला आहे, हाही भाव ठेवून तो महाबत खानाच्या भेटीला निघाला. त्याच्याबरोबर काही अधिकारी आहेत आणि त्याचा तरुण मुलगा आहे. हे सगळे भेटीला निघाले. खरं तर इनायत खानाला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही, पण सुरतेच्या रस्त्यावरून तो चाललाय आणि त्याला पाहिलं, आपल्या कोतवालीकडे तो चालला. कचेरीत त्याचं ऑफिस जिथं होतं तिथं ते जळून गेलं असेल, तो तिकडं निघाला. पण त्याला पाहिलं आणि लोक चिडले. आत्तापर्यंत बोलत होते, आता तो दिसला की संतापानं त्याच्या तोंडावर बोलायला लागले. रस्त्याने जाताना त्याला बोलायला लागले, शिव्या द्यायला लागले, थुंकायला लागले. तरी तो निर्लज्जपणानं पुढे चालला होता. त्याच्या पोराला मात्र बापाचा हा झालेला अपमान अस्वस्थ करणारा व्हायला लागला. तो बेचैन झाला. आपल्या बापाला लोक शिव्या देतात, तो अस्वस्थ व्हायला लागला. इनायत खान अजूनही पुढंच चालला. लोकांचा द्वेष भडका अजून उसळतोय. आता थुंकणं, शिव्या देणं याच्यावर थांबलं नाही. आता लोक रस्त्यावरचं शेण उचलायला लागले आणि त्यात इनायत खानाला मारायला लागले. खरंच शेण खायच्या लायकीचा आहे. रक्षण केलं नाही, पळून गेला. म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टीत
एकतर रक्षण करायला पाहिजे, नसलं तर पळून तरी जायला नको आहे, एकतर फौज मोठी ठेवायला पाहिजे, तेही नाही, हेही नाही. उलट शिवाजी महाराजांचा घात करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चेतावणी दिली असताना शिवाजी महाराजांकडे माणूस पाठवला नाही, हेही केलं नाही, खंडणीही दिले नाही, काहीच केलं नाही. आम्ही दिले असते काहीतरी 4 रुपये, लोकांनी असं वक्तव्य केलं असावं. आता त्यांनी शेणाचे गोळे फेकून मारायला सुरुवात केली आणि ते पोरगं चिडलं आणि त्याने आपल्या खांद्यावर असलेला धनुष्य काढला, त्याला बाण लावला आणि सरसरून बाण मारला, त्या गर्दीत बाण मारला. काही अपराध न केलेल्या लोकांवर याने बाण सोडला. एका बनियाला म्हणजे एका व्यापाऱ्याला तो बाण लागला, आईन छातीत तो बाण घुसला आणि तो व्यापारी रस्त्यातच कोसळला आणि मेला. अगदी म्हणजे निरपराध असणारा माणूस हाकनाक मेला. काय यांचं कर्तृत्व? निरपराध लोकांवर हत्यार चालवणं हे यांचं कर्तृत्व. हेच कर्तृत्व, हीच त्याची फुशारकी, हीच त्याची मर्दुमकी, हेच त्याचं शौर्य. त्याने जर शिवाजी महाराज जेव्हा सुरतेत आले तेव्हा दाखवलं असतं तर शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा संघर्ष काय व्हायचं हो. पण जे काम तुला दिलेलं आहे ते काम तू चोखपणानं केलं असतं तर कदाचित बादशाने तुझं कौतुक केलं असतं. पण ते नाही केलं. निरपराध लोकांवर शस्त्र चालवणं हे याचं काम. म्हणजे माणसं कशी आहेत विचार करायचा. शिवाजी महाराज कसे आहेत? शिवाजी महाराजांच्या अख्ख्या चरित्रात निरपराधावर कधी शस्त्र चालवलं आहे का शिवाजी महाराजांनी? सुरतेचा म्हणून आपण विचार करू. सुरतेत शिवाजी महाराजांनी दिलेला आदेश आहे, जो आदेश तत्कालीन परक्याने लिहून ठेवलेला आहे. काय लिहून ठेवलंय? सुरतेत शिवाजी महाराजांनी जेव्हा लोकांना लुटालूट केली तेव्हा कॉस्मा दी गार्डा यानं लिहून ठेवलंय, नो वन वॉज इन द पेरिल ऑफ लाईफ फॉर इट वॉज द स्ट्रिक्ट ऑर्डर ऑफ शिवाजी दॅट अनलेस रेसिस्टन्स वॉज ऑफर्ड नो वन शुड बी किल्ड अँड ॲज नन रेसिस्टेड नो पेरिशड. म्हणजे शिवाजी महाराजांची सक्त आज्ञा होती की जिथं विरोध होतोय, जिथं आपल्याला प्रतिकार केला जातोय तिथं प्रतिकार मोडा. एकानंही प्रतिकार केला नाही म्हणून शिवाजी महाराजांच्या लोकांनी कुणाही निरपराध लोकाला मारलं नाही. ज्यांनी प्रतिकार केला, ज्याच्या वाड्यात धन द्यायला त्रास दिला किंवा सैनिक आडवा आला तिथं मात्र शिवाजी महाराजांनी हत्यार चालवलं. म्हणजे आपण नाही लिहित, कॉस्मा दी गार्डा लिहितो आणि सांगतो. जिथं सैनिकांना ताकीद दिली जाते की निशस्त्र लोकांवर, निरपराध लोकांवर, गरीब जनतेवर अत्याचार करू नका, आणि इथं म्हणजे ते स्वराज्य असतं आणि इथं आपल्याच जनतेवर बाण सोडून मारतात. विचार इथं आहे. या अर्थाने अनेक गोष्टी शिवाजी महाराजांच्या विषयाने विचार करण्यासारख्या आहेत की ज्या परक्याने लिहून ठेवलेल्या आहेत. खूप विषय आहेत. कुणी काय लिहिलं, कुणी काय लिहिलं, खूप जणांनी काही काय लिहिलं आहे. जॉर्ज ऑक्झेंडरनं जी पत्र लिहिली आहेत त्यात त्यानं लिहिलं आहे, द ग्रेटेस्ट पार्ट ऑफ द टाउन लाईज नाऊ इन द ॲशेस फॉर हिज डिझायर was not altogether riches but revenge upon the king. म्हणजे सुरतेच्या बऱ्याच भागाची राख रांगोळी झालेली असून हे संपत्ती मिळवणे हा शिवाजीराजाचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड उगवणे हा त्यांचा उद्देश आहे. म्हणजे एवढा अर्थ आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत इव्हर्सन काय म्हणतो तेही पाहिलं, जॉर्ज ऑक्झेंडन काय म्हणतो तेही पाहिलं. पण अजून काही लोक आहेत इंग्लिश रेकॉर्डमध्ये काय म्हणतात ते विचार करतो, इंग्रज मात्र वल्गना करतात त्याचाही विचार केला. याशिवाय कॉस्मा दी गार्डा काय म्हणतो त्याचा विचार केला. अनेक लोक सुरतेत यावेळी आले आणि गेले, नंतरही आले आणि गेले. यातला एक महाराजांच्या या प्रकरणाबद्दल झगझगीत पुरावा लिहिणारा थेवेनो
तो सुरतेत शिवाजी महाराजांच्या नंतर 2 वर्षांनी आला. म्हणजे सुरत तारीख 6 जानेवारी ते 10 जानेवारी शिवाजी महाराजांनी लुटली आणि हा बरोबर 10 जानेवारी 1666 आला. 64ला शिवाजी महाराजांनी लुटली. आणि त्याच्याबद्दल त्यांनी सुरतेत काय घडलं ते सगळं ऐकलं आणि लिहून ठेवलं. त्यानं काय लिहिलं? महाराज सुरतेत आले त्या दिवशी, तारीख होती 6 जानेवारी 1664 आणि एक फादर रेव्हरंड ॲम्ब्रॉस, आपण त्याचा विचार केला होता, तोच महाराजांच्या पाशी जाऊन त्यांनी विनंती केली. ख्रिश्चन मठाचा अधिपती आहे, मॉन्स्टरीचा तो मुख्य आहे, की इथल्या ख्रिश्चनांना गरिबांना आपण त्रास देऊ नये, मठमंदिरांना त्रास देऊ नये. आणि महाराजांनी त्याचा ऐकून त्याला होकार दिला. म्हणजे महाराज अभ्यासही करून आलेले आहेत. कोणाला त्रास द्यायचा याचा केला आणि कोणाला नाही द्यायचा याचाही केला आहे. त्यात यांनी प्रयत्न केल्यावर यांना महाराजांनी अभय दिले. या लुटीत जाळपोळीत ॲम्ब्रॉसच्या मठाला महाराजांनी त्रास दिला नाही, थेवेनला लिहून ठेवलेला आहे. दुसरा प्रवासी आहे बर्नियर. तो काय म्हणतो? त्याने या हकीकतीला दुजोरा दिलेला आहे, हे केलंय. याशिवाय तो अजून एक गोष्ट सांगतो. बर्नियर काय सांगतो? डच दलाल जो धनिक आहे पण ज्याने आपलं धन जनतेच्या कल्याणासाठी वापरलंय त्यालाही महाराजांनी हात दिला नाही. म्हणजे थेवेनो, बर्नियर याबरोबर ट्रॅव्हर्नियर हाही हा विषय सांगतो. तो ट्रॅव्हर्नियर शिवाजी महाराजांच्या विषयानं लिहिताना या दलालाचं नावही सांगतो. मोहनदास पारेख हा 1661ला मेला, पण त्याचं कुटुंबात आता स्त्री आणि मुलं एवढंच आहे, पण शिवाजी महाराजांनी त्याला त्रास दिला नाही. त्याच्या कीर्तीच्या ज्ञाततेमुळे शिवाजी महाराजांनी त्याला रक्षण केलं, त्याच्या कुटुंबाला त्रास दिला नाही. कुठल्याच धर्मस्थळाला शिवाजी महाराजांनी हात लावला नाही. मगाशी मी ते बोलून गेलो. उलट नोंद शिवाजी महाराजांच्या बाबतीतली असे व्हॅलेंटाईन, फ्रान्सिस व्हॅलेंटाईन नावाचा माणूस आहे, याने असं लिहून ठेवलंय, ही डिस्ट्रीब्युटेड द लेस व्हॅल्युएबल थिंग्स अमंग द पुअर, वेअर बाय मेनी अक्वायर्ड मच मोर दॅन दे लॉस्ट फ्रॉम फायर अँड पिलेज. या लुटीमुळे शिवाजी महाराजांना जे प्राप्त झालं त्यातलं कमी मोलाचं आहे. कमी मोलाचं आहे म्हणजे जे न्यायला जड आहे, आपल्याला त्रासदायक आहे, सोनं, हिरे, मोती, जवाहीर, उंची, कापड, हे न्यायला सोपं आहे. मसाल्याचे पदार्थ समजा लुटीत सापडलेत, काजू सापडलेत, खोबरं सापडलंय, हे जड नेऊन करायचं आहे काय? ह्याचं पैसे तरी किती यायचे? मग हे काय काजू म्हणजे उदाहरण सांगितलं, अशा अनेक वस्तू आहेत. हे काय करायचं? हे शिवाजी महाराजांनी सुरतेतल्या गरिबांना वाटून टाकलं, मुक्तपणानं देऊन टाकलं. आणि या गरिबांना त्याचा आनंद झाला, गोरगरिबांना, सामान्य जनतेला त्याचा आनंद झाला. आपण सुरतेत लुटले गेलो असं वाटलं, पण जे काही लुटलं त्याहून जास्त प्राप्त झालं, त्याचा त्यांना आनंद झाला. म्हणजे सुरतेत गरिबांना त्रास नाही याचा आनंद आहे पहिल्यांदा, सामान्य जनतेला त्रास नाही याचा आनंद आहे. आणि दुसरा आनंद कुठला? जे काही शिवाजी महाराजांना घेऊन जाता आलं ते नेलं, आणि जे न्यायला अयोग्य आहे असं वाटलं, मग ते काही असो, मग काजू असो, खोबरं असो, कापड असो, अजून काही पदार्थ असो, ते सगळे सुरतेतल्या लोकांना त्यांनी वाटून टाकले. आपल्याला मिळालं, काही मिळालं, म्हणजे शिवाजी महाराज लुटले नाही याचा आनंद आपल्याला, आणि आपल्याला त्याहून जास्त मिळालं याचा दुसरा आनंद सुरतेत झाला. इतक्या अर्थाने सगळा विचार केला पाहिजे. सुरतेत स्मिथच्या बाबतीत जे महाराजांनी केलं त्याचाही विचार केला पाहिजे. कारण लोक शिवाजी महाराजांना लुटीत, शिवाजी महाराजांनी लोक मारली, कापली याचा विचार करतात. म्हणजे शिवाजी महाराज दोषी आहेत असा विचार जेव्हा केला जातो तेव्हा याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. एक तर मगाशी बोललो तसं आमच्या राज्यात घातलेला धिंगाणा आहे, त्याच्या अर्थानं हे काहीही नाही, हा विषय महत्त्वाचा. आणि दुसरं, जे निरपराध आहेत त्यांची कत्तल शिवाजी महाराजांनी केलेली नाही. उलट स्मिथनं लिहून ठेवलेलं आहे, ते माहीत आहे आपल्याला. काय लिहिलं स्मिथनं? की सुरतेत कैदी म्हणून उभे केलेल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या लोकांनी दरडावणीनं पैसे काढीत असताना इनायत खानाचा वकील आला आणि शिवाजी महाराजांवर घात केला. तो घात परतवला गेला, पण त्यामुळे चिडून शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी लोकांची कत्तल करायला सुरुवात केली. त्यावेळेस महाराज बाहेर आले आणि लोकांची कत्तल थांबवली. म्हणजे अशाही परिस्थितीत शिवाजी महाराज जनतेचा कैवार घेतात आणि कत्तल थांबवतात. नाही, लोकांना मारता कामा नाही.
मग याचा विचार कुठं लावायचा? याचा विचार मोगलांच्या इतर शासनांसाठी लावायचा, मोगलांच्या अत्याचाराकडे लावायचा. तैमूर लंगर, नादिरशाह, स्वतः औरंगजेब किंवा आदिलशाही अनेक लोकांचा विचार करा, टिपू सुलतानचा विचार करा, त्याच्या सगळ्या घटनांचा विचार करा. टिपू सुलतानच्या बाबतीत किती गोष्टी सांगाव्यात आणि किती नाही सांगाव्यात, फार विलक्षण आहे. लाखो लोकांची कत्तल करणं हाच त्याचा नित्याचा कार्यक्रम असायचा. कत्तल करीत असताना तलवार चालवून चालवून हातातली तलवार हात सुजून बाहेर येत नव्हती. त्याच्यासाठी स्वतंत्र काही करावं लागायचं, गरम पाणी करायचं, हात त्यात घालायचा, मग तलवार बाहेर काढायची. इतका अत्याचार हा करीत होता टिपू. आणि तो टिपू आमच्या लोकांना जवळचा वाटतो. शेरे काय त्याला काय शेरे म्हैसूर म्हणून तो जवळचा वाटतो. टिपू जवळचा असता कामा नाही. टिपूने केलेले अत्याचार एक एक पुस्तक वाचा, मग कळेल टिपू काय आहे, मग कळेल टिपू कसा आहे, मग कळेल. श्रीरंगमचं देवस्थान त्याने कसं लुटलं, एक नाही हजारो देवस्थान लुटलेत. मी परवा एक पुस्तक सांगितलं होतं, डिस्ट्रॉइड टेम्पल्स इन केरळा बाय टिपू अँड मलबार फौज, असं या पुस्तकाचं नाव आहे. ते कधी वाचून पहा, इंग्लिश आहे. केरळमधली टिपू आणि त्याच्या लोकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे असा विषय आहे, मग ते कळेल. आणि हे निरपराध लोकांना बरं ह्यांनी मारलं तरी काय, म्हणजे टिपूच्या विरोधात शस्त्र देऊन आले असं आहे का? नादिरशहाच्या, औरंगजेबाच्या किंवा तैमूर लंगाच्या विरुद्ध शस्त्र घेऊन आले असं आहे का? नाही. निरपराध लोकांना मारणे हाच याचा छंद असायचा. असे हे लोक आहेत. त्या तुलनेनं शिवाजी महाराजांनी ते निरपराधाला सोडलेला आहे. मग तुलनेनं दोषच द्यायचा असेल तर यांना दिला पाहिजे, या राजांना दिला पाहिजे. मोगल असो, आदिलशाही असो, निजामशाही असो, कुतुबशाही असो, यांचा विचार. जेव्हा विजयनगरचं राज्य चारी पातशाह्यांनी एक येऊन जिंकलं तेव्हा राजाला तर मारलंच मारलं, पण त्याशिवाय विजयनगर 6 महिने जळत होतं. सुरत 4च दिवस जळली, नशीब समजा. 6 महिने विजयनगर जळत होतं. विजयनगरला विशाल विठ्ठलाचं मंदिर आहे, कधी गेलात तर पहा. पंढरपूरच्या प्रदक्षिणा रस्त्याच्या आतला जेवढा एरिया आहे ना तेवढं विठ्ठल मंदिर आहे. हां, म्हणजे आपलं मंदिर फार लहान आहे, प्रचंड मंदिर आहे. केवढं मंदिर आहे पाहून थक्क व्हाल. प्रत्येक मंडप वेगळा आहे. कल्याण मंडप वेगळा, संगीत मंडप वेगळा, विठ्ठल मंदिराचा गाभारा वेगळा. विठ्ठल मंदिराच्या पुढे रथ आहे, आजही अस्तित्वात आहे. प्रचंड रथ आहे, पाषाणाचा रथ आहे, दगडी रथ. विजयनगर म्हणले की ते प्रतीक रूपानं तेच चित्र समोर येतं. पहा पहा, अत्यंत विशाल मंदिर आहे. हजारो लोक व्यापार करायला मंदिराच्या मुख्य रस्त्यावर बसतील एवढा मोठा रस्ता आहे, प्रचंड आहे. एका बाजूला तुंगभद्रा आहे, दुसऱ्या बाजूला थोडासा डोंगर आहे. विजयनगर फार विशाल आहे, पाहायला गेलात तर थक्क व्हाल. विजयनगरच्या राजाच्या राजसभेचा जो प्राकार आहे, आता जिथं राजा उभारू शकतो किंवा राजा बसतो सिंहासनावर आणि दसऱ्याचा किंवा विशेष राजसमारंभ दरबारा होतो, तिथं राजा बसण्याच्या सिंहासनाचा कट्टा केवढा मोठा आहे माहिती आहे का? किंवा ते दरबाराचा सगळा कार्यक्रम होणारा ते दरबार तो जीपमधून फिरून पाहावा लागतो, एवढा मोठा आहे. आणि कट्टा त्याच्यावर कमीत कमी 100 टाळकरी उभारून कीर्तन होईल एवढा मोठा आहे. राजा बसायचं ठिकाण एवढं प्रचंड आहे विजयनगर. ते विजयनगर, ते विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिरात मी सांगितलं संगीत मंडप आहे. संगीत मंडप म्हणजे विशाल कसा आहे? संगीत मंडप म्हणजे नुसतं संगीत कार्यक्रम करण्यापुरता मर्यादित नाही, तर या संगीत मंडपाला वरून छत आहे ते दगडाचं आहे, खांब आहेत ते दगडाचे आहेत, खालचं आहे ते दगडाचं आहे. सगळं उत्तम कारागिरी केलेलं आहे, उत्तम घडवलेलं आहे. अनेक मूर्ती आहेत, पण ती खांब आहेत ना अशी लावलेले. आता इथं मातीचा आपला लाकडाचा आहे, ते दगडाचा आहे. या खांबाच्या खाली चित्र कोरलेली आहेत, देवी देवता, सुरसुंदरी म्हणतात त्याला. ती एखादी मनुष्य पकवाज वाजवतोय, एखादा मनुष्य टाळ वाजवतोय, एखादा मनुष्य वीणा वाजवतोय. याचा अर्थ त्या खांबाच्या मागचा चित्र जे कोरलेलं आहे त्या खांबाला टाळ वाजवल्यासारखा आवाज येतो. तुम्ही आज जाऊन जर त्या खांबाला लाकडाने बडवलं तर टाळ वाजणार, दुसऱ्या खांबाला बडवलं तर पकवाज वाजणार. पकवाजासारखा अजूनही तुम्ही नुसतं पकवाज घेऊ नका, त्या दगडावर वाजवा, पकवाजाचे बोल येतात. प्रत्येक खांब असा, त्याला संगीत मंडप म्हटलेला आहे त्यांनी. वीणा वाजवल्यासारखं त्या दगडावर तुम्ही नाद करा, वाजवा, वीणा वाजल्यासारखा आवाज येतो. कसं काय काय कला केली, अजून जगाला कोड उलगडलेलं नाही. कसं केलं हे?
असं विजयनगर 4-5 एक आले आणि पालतं घातलं. 6 महिने जळत होतं. का? सामान्य लोकांचा काय दोष? जर राजकीय भांडण होतं तर गाव जाळायचं काय कारण? विठ्ठल मंदिर जाळायचं काय कारण? राजाला पकडून विषय संपला असता, सैन्य मारून विषय संपला असता, सैन्याला शिक्षा देऊन संपला असता. पण तसं नाही. ही सत्ता कोणत्या उद्दिष्टानं काम करते याचा विचार इथं केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी असं तरी केलं नाही. सुरतेत शिवाजी महाराजांनी केवळ धनिकांच्या पैशाच्या गाठी काढल्या, दिलं नाही म्हणून त्रास दिला. इनायत खानाने आगी लावल्या तोफा लावून आणि शिवाजी महाराजांवर खुनी हल्ला केला म्हणून संतापून मराठ्यांनी आगी लावल्या. यात शिवाजी महाराजांचा कोणताही दोष म्हणता येत नाही. एवढ्या अंगाने या सगळ्या सुरतेच्या प्रकरणाचा विचार जेव्हा करू तेव्हा आपल्याला सुरत कळेल, शिवाजी महाराज कळतील. इतकं ते विषय आलाय. खरं तर मी काल म्हणालो होतो की शिवाजी महाराजांच्या विषयानं खूप विचार करतो आपण. आपल्याला बोलता यायला पाहिजे, आपल्याला करता यायला पाहिजे म्हणून कुणीतरी बोलावं. आज बरोबर त्यामुळे 15 मिनटं आधी थांबलो आहे. अजून एक 5 मिनटं थांबणं अपेक्षित, 10 मिनटं आधी थांबणं अपेक्षित होतं. तर कुणीतरी बोलावं, काय आपल्याला जे विचार असतील ते सांगा. लोकांपर्यंत बोलण्याचा सराव करण्यासाठी, आपले विचार प्रस्तुत करण्यासाठी, आपल्याला बोलता आल्यासाठी हे व्यासपीठ सदैव उपलब्ध आहे. कालच ते विषय रविवार म्हणून करायचा होता, पण कालच्या वेळेस आपणही गडबडीत होतो, कीर्तन होतं. त्यामुळं आजचा पाठ इथं थांबू. ज्याला बोलायची इच्छा आहे, नसली तर पुढच्या वेळेस करा, प्रयत्न करा. आज कोणीतरी बोलावं असं अपेक्षित आहे. मग आत्ता मी थांबतो. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हे चालू ठेवू का? बोलणार असाल तर, का बंद करू द्या? बोललं तर लोकांपर्यंत जाते परत. बसा या.